बातमी देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची बदली झाली आहे। सीआयडी पथकातील अधिकाऱ्यांची बदली झाली आहे। अनिल गुजर यांच्या जागी किरण पाटील तपास करतील। सीआयडी तपासामध्ये वाल्मिक कराड गँगचा सदस्य सुदर्शन घुले गँगचा म्होरक्या घुले मोरक्या तर कराड गँगचा सदस्य असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 9 जणांवरती मकोका लावलेला आहे आणि यामध्ये सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवला आहे, तर वाल्मिक कराडला गँगचा सदस्य आहे आणि सोबतच या गुन्ह्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्या बाजूला मकोका लागता सीआयडीचे तपास अधिकारी देखील बदलण्यात आलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। उद्धव, देशमुख हत्या प्रकरणी आता तपास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत 9 जणांवरती मकोका लावण्यात आलेला आहे। काय ताजी अपडेट आहेत? कारण की आपण जर बघितलं तर सातत्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि या ठिकाणी तपासाची जी रूपरेखा आहे ही कुठं ना कुठं जुळत नसल्याचं या ठिकाणी दिसते। त्यामुळे हे फेरबदल झाले असावा असा वैयक्तिक अंदाज जो आहे तो प्रत्येकाने बांधलेला आहे। कारण की अनिल गुजर यांनी आतापर्यंत ते सीआयडीचे तपास अधिकारी होते, आता त्यांच्या जागी किरण पाटील जे की पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक आहेत यांच्याकडे हा तपास देण्यात आलेला आहे। यामध्ये तपासाची जर आपण एकंदरीत चेन बघितली तर यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये जो सुदर्शन घुले आहे तो टोळीचा प्रमुख दाखवलेला आहे आणि टोळीचा सदस्य म्हणून जे आहे ते वाल्मिक कराड यांचे त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे तपास यंत्रणेमध्ये आणि कुठं ना कुठे याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। त्यामुळेच हा फेरबदल झाल्याची चर्चा जी आहे ते पोलीस दलात आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे आणि आता त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो करणार आहेत आणि तपासी अधिकारी म्हणून त्यांना या ठिकाणी नियुक्त केलेला आहे। अगदी उद्धव, पण या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्याने असे बदल का पाहायला मिळत आहेत? वरिष्ठ अधिकारी बदलत आहेत, एसआयटी मधले जे पथक वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या होत आहेत। या सर्व प्रकरणामध्ये नेमक्या पोलिसांच्या बदल्या का होत आहेत याचं कारण समोर आलेलं आहे का? किंवा मग जिल्ह्यामध्ये या सगळ्या प्रकरणांची कशा पद्धतीने गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे? नक्कीच, कारण की या प्रकरणाकडे संबंध देशाचं लक्ष आहे। संसदेमध्ये देखील या सगळ्या प्रश्नावर आवाज उठवला होता आणि याच अनुषंगाने बारीक बारीक गोष्टीकडे प्रत्येक जो लोकप्रतिनिधी असन, प्रत्येक व्यक्ती असन या सगळ्याकडे लक्ष ठेवून आहे। राज्यामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी जे आहे ते लोक रस्त्यावर उतरले होते आणि याच अनुषंगाने या तपासामध्ये कुठली कमतरता राहू नये अशी भावना जी आहे ते सर्वसामान्यांमधून पुढे येते आणि त्यामुळेच सरकार देखील याकडे गांभीर्याने घेत आणि थोडं जरी तपास यंत्रणेमध्ये कुठं चूक वाटली तर त्या संदर्भामध्ये कारवाई जी आहे ते होताना दिसते। त्यामुळेच असे बदल आपल्याला सातत्याने बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये होताना दिसत आहेत। तेजस, अगदी धन्यवाद उद्धव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।